नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता थंडीच्या दिवसामध्ये भरपूर असे ताजे फ्रेश मटार बाजारामध्ये भेटतात आणि मटारची आता फक्त भाजी आणि भात हे तर काही रेसिपी नेहमी असतातच आणि मुलांना तर ते सतत केलं तर ते खावंसंही नाही वाटत. तर त्यांना वेगळंही काही ना काहीतरी हवं असतं. तर सॅटर्डे असो किंवा वेडनेसडे असो थोडंसं वेगळं काहीतरी बनवायचंही असतं टिफिनसाठी चपाती भाजी सोडून. तर हा एक ऑप्शन आहे. तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता. अगदी पोटभरीचा आहे. तर सर्वात आधी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप हिरवे मटार घेतले आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या एक 2-3 घेतल्या कट करून आणि आलं थोडंसं किसून घेतलं आणि ते पहिलं वाटलं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये 1-1.5 कप इतका रवा घेतलाय. तर जाड रवा होता तो घेतलाय. बारीक रवा घेतला तरी पण चालेल आणि तो एकदा मिक्सरला फिरवून घेतला आणि त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते मिक्सरला फिरवून घेतलं आणि त्याची स्मूथ अशी पेस्ट करून घेतली. त्याच्यानंतर त्यामध्ये मीठ चवीपुरतं आणि खायचा सोडा टाकून झाकण ठेवून थोडंसं भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत आणि आपण स्टफिंगसाठी सगळ्या भाज्या आहेत ज्या आपल्याकडे अवेलेबल असतात तर त्या ॲड करून आपण एक स्टफिंग बनवणार आहोत. तर त्यासाठी बटर घेतलं साधारणतः 1-1.5 चमचा इतकं. ते मेल्ट झालं की त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं. जिरं फुललं की त्यामध्ये बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा आहे. तर तो ॲड केला आणि थोडंसं आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. अगदी शिजवून घ्यायचं नाही आहे. थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट 1 चमचाभर, अर्धा चमचा धने जिरे पूड टाकली आहे. अर्धा चमचा ऑरेगॅनो आहे ते टाकलं आहे आणि चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि पनीर आहे तर त्याचे बारीक पीस केले आहेत. तर ते ॲड केलेत आणि हे सर्व जे मिश्रण आहे तर हे छान एकत्र परतून घ्यायचं आहे. साधारणतः एखादा मिनिट आपल्याला परतायचे. अगदी भाज्या यातल्या शिजल्या नाही पाहिजेत आणि त्यानंतर आपण रेसिपी बनवूया. तर तडका पॅन आहे. त्याच्यामध्ये तूप लावून घेतलं आहे. तर मी टिफिनसाठी बनवते आहे. तेल किंवा तूप लावलं तरी चालेल. तर लहान मुलांच्या टिफिनसाठी बनवत असाल तर तुपाचा वापर केला तर अतिशय छान. तर त्यामध्ये साधारणतः 1-2-3 चमचे इतकं बॅटर टाकून घेते आणि त्यानंतर जे आपण भाज्या आहेत ज्या थोड्याशा परतून घेतल्या होत्या तर त्या ॲड केल्यात मध्ये स्टफिंगसाठी आणि त्यानंतर वरून 1-2-3 चमचे परत एकदा जे बॅटर बनवलं होतं तर ते ॲड केलं आहे. तर बघू शकता तुम्ही खूप छान अशी सॉफ्ट अशी इडली तयार होते याची स्टफिंग केलेली आणि मुलांनाही काहीतरी वेगळा पदार्थ मिळतो खायला आणि थोडंसं वेगळं डेकोरेटिव्ह असेल तर ते त्यांनाही खायला आवडतं. तर बॅटर ॲड केलं की त्यानंतर मी झाकण ठेवून थोडीशी वाफ देऊन घेणार आहे आणि त्यानंतर एका बाजूने भाजल्यानंतर पलटवून मी दुसऱ्या बाजूने पण ते भाजून घेणार आहे. अगदी इझिली पलटून घेतलं आहे आणि थोडंसं तूप आहे तर ते तूप पण मी बाजूने त्याच्या सोडून देणार आहे आणि त्यानंतर ते पलटवून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही हे एका बाजूने छान असं भाजलंय. आता दुसऱ्या बाजूने आपल्याला त्याच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. तर मी थोडंसं बाजूने तूप सोडते जेणेकरून खालच्या बाजूने पण छान असं क्रिस्पी भाजलं जाईल आणि अगदी स्पंजी अशी इडली झाली आहे. तर अतिशय टेस्टी रेसिपी आहे. दोन्ही बाजूने पलटवून मी छान असे खमंग असे भाजून घेतलेत. बघू शकता तुम्ही. तर आजची रेसिपी आहे. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता एक मी इडली कट करून दाखवते आहे आणि हे तुम्ही मुलांना टोमॅटो केचपसोबत असेल, चटणी आवडत असेल तर चटणीसोबत असेल, जेही आवडत असेल त्यासोबत तुम्ही सर्व करू शकता. तर बघू शकता तुम्ही अतिशय टेस्टी अशी इडली आहे ही तयार झाली आहे. याच बॅटरचे तुम्ही छान असे डोसे पण करू शकता, उत्तप्पे पण करू शकता. खूप टेस्टी लागतात. तर मी शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करते. तर रेसिपी नक्की करा.